गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. मराठी नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा. तर गुढी उभा केलेली आहे. आज खूप घाई झाले कारण सरांना साईटला म्हणजे ड्युटीला जायचं होतं. त्यामुळे गुढी बसवताना कुठलाही फोटो किंवा काही केलं नाही. म्हणजे आधी पूजा करून घ्या. तर नॉर्मली करतो हे मी शिवते नेहमी तसे. माझे हे गुढीची साडी आहे, साखरेची माळ, परत आंब्याचे पानं आहे त्या बाजूला, काय बोलतात लिंबाचं ढाळी, झेंडूचं हे, आणि खाली अशी सगळी व्यवस्थित अशी इथं पूजा केलेली आहे. म्हणजे कळस मांडलेला आहे, नारळ हे केलेलं आहे, प्रसाद सगळा केलेला आहे, नदीचं लेपन केलं आहे आणि रांगोळी काढून घेतलेली आहे. इथं आरतीचं ताट तयार केलेलं आहे, आरती करून घ्यायचं आहे. बाकी सगळं झालेलं आहे आणि आतलं मी दाखवते तुम्हाला. तर शिवण तर चालूच आहे माझं, ते काही हे होणार नाही कारण थोडंफार आहे. सगळं आवरून घेतलेलं आहे. इकडं देवाची अशी पूजा केलेली आहे व्यवस्थित. अजून नैवेद्य दाखवायचं. नैवेद्यामध्ये आज पुरणाचा स्वयंपाक आहे. आज एवढं सविस्तर दरवेळेस होतं तसं मला नाही जमलं करायला, पण ठीक आहे, चालेल. तर असं गुढीपाडव्याची सुरुवात झाली. तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर घाईमध्ये बरेचसे ब्लाउजं, साड्या हे सगळं शिवणं चालूच असतं. तर तो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि इकडे सगळं करून घेतलेलं आहे. स्वयंपाक पण सगळा झालेला आहे माझा. इथे अंधार वाटते, थोडासा आवरलेलं आहे. हे कडधान्य नेहमी भिजवलेले असतात आणि थोडेफार भांडे सगळे हे करून गेले म्हणजे जे मदतीला येतात ते. इकडे फळं तर तुम्हाला नेहमी दिसतात. तिकडे केळी, इकडे छानसं हे सगळं परवा मी स्वच्छ साफ करून घेतलं आहे. तरी डबे इकडचे तिकडे होतात. फळामध्ये नेहमी असतातच. पपई आहे, परत खरबूज आहे आणि कलिंगड आहे. आणि हे वाळवणीचे पदार्थ चालू आहेत. थोडेसे सांडकी केले. असं माझं किचनचा अवतार आहे. इथले डबे मी धुवायला ठेवलेले आहेत. थोडंफार आता भांडे आहेत. तर चालेल, 2-3 ब्लाउजं शिवून घ्यायचे, ते शिवून घेते. त्यानंतर मी संध्याकाळी भेटते तुम्हाला. आत्ता दिवस मावळला आहे पूर्ण. तर गुढी काढायची आहे. सगळ्यात आधी हे सगळं जे काही प्रसादाचं आहे ते सगळं काढून घेते. हे मग मीच शूट घेते त्यामुळे मला व्यवस्थित येणार नाही. मला ताट आणावं लागेल आता. तर शिलाईचं काम तर नेहमी चालूच असतं. आत्ता आले मी घरी. म्हणजे संध्याकाळी 1-2 ठिकाणी जायचं होतं, बरंचसं सामान घ्यायचं होतं आणि अशी मी तयार झाले होते. ही कोटा साडी आहे, खूप सुंदर आहे ही साडी. असा ह्याचा पदर आहे. जास्त वापरण्यात येतच नाहीत साड्या. बऱ्याचदा काय होतं, आपण जेव्हा साड्या खरेदी करतो त्यानंतर आपण नवीन असताना 2-3दा घालतो. नंतर त्या साड्या तशाच कपाटात राहतात. कधीतरी घालू, आत्ता नाही नवीन घेतले, आगायात नवीन घेतले दरवेळेस. आणि गुढीपाडव्याचा सण म्हणजे आपण नवीनच साडी घालतो. तर सकाळी मी नवीन साडी घातली होती, पण संध्याकाळी बाहेर जाताना ही साडी अशीच काढली होती. त्याचं हे कारण सांगते. कारण श्रद्धाला साड्या ट्राय करायच्या होत्या. 1-2 साड्या काढल्या होत्या, त्यात ही दिसली, मग ती ट्राय करत होती. म्हणजे ठीक आहे, ती घातली तर ठीक आहे. तर तिला दुसरंच घालायचं होतं. ती अपूर्वा सिल्कमधली कुठली तर वेगळीच होती. ती तर खूप जुनी होती, पण खूप छान वाटते ती पण साडी. मग तिने ती नेसली. मग मी हे केले. तर खूप सुंदर आहे. साधा सिंपल असा लुक केलेला आहे. यातलं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. हे हळदी कुंकाला दिलेलं आहे. बुगडी आणि कानातलं म्हणून तुम्ही वापरू शकता. खूप सुंदर आहे, मला खूप आवडतात हे. आणि हे जे गळ्यातलं आहे हे मला लातूरला मी गेले होते तेव्हा हिने दिलं होतं. गळ्यातलं डिझाईन तुम्हाला मी दाखवते जवळून. खूप सुंदर आहे आणि मी लातूरला गेले होते तर तेव्हा तिने मला हे गिफ्टमध्ये दिलेलं आहे. ती दरवेळेस गेल्यानंतर काय ना काय देते. खूप सुंदर डिझाईन आहे आणि बऱ्याच ह्याच्यात घातल्या आणि बरंचसं ह्याच्यावरती मॅचिंग होते. आणि हे ज्या बांगड्या आहेत ह्या ज्या दिसतात, मी ह्याला गेले होते कुठं कलकत्त्याला, तेव्हा हे घेतले होते. मला व्हाईट पण घ्यायच्या होत्या, पण मला ह्या खूप आवडल्या आणि खरंच छान निघाल्या. चांगल्या शॉपमधून घेतले होते. हे बघा, नाहीतर नेहमी माझ्या हातामध्ये हिरवच बांगड्या दिसतात तुम्हाला. दुसऱ्या कुठल्याच मी जास्त वापरत नाही, पण हे चालतात. तर हे आहे. आणि ह्या अंगठ्याबद्दल मला 1-2दा विचारलं होतं. रेग्युलर तुम्ही अंगठ्या घालता का? हां, बाकी काही जास्त दागिने वापरत नाही, पण हे 4ही अंगठ्या ह्या बोटातली पडली आहे माझी. आणि ह्या बोटात 5ही असतात. इथली मोत्याची हे झाले ते आजच मी देऊन आले त्यांना करायला माप. तर नेहमी घालते मी. काय माहिती नाही, मला अंगठ्याचं खूप वेळ म्हणजे आहेत हातामध्ये, ते तशाच असतात. तर मी बॅक कॅमेराने तुम्हाला ही साडी बघू, कॅमेरा स्टँडला लावून जमतं का बघते, दाखवते मी तुम्हाला. ही कोटा साडी आहे. कलर इतका सुंदर दिसतो आणि ही साडी सगळ्यांना आवडते. ह्याची तुम्ही बॉर्डर पाहते, इतकी सुंदर ह्याची बॉर्डर आहे. ही जी बॉर्डर आहे आणि ह्याचा पदर असा ॲक्च्युली भरगच्च भरलेला आहे
आणि हे तुम्ही हा कपडा पाहिला तर रेशम तुमच्या लक्षात येईल. ही साडी कॉस्टली आहे, दिसते तशी ही नाही आणि इतकी सुंदर दिसते. सगळ्यांना ही साडी आवडते. आता मी किती उंचू, खालचं काठ दिसतच नाही आणि ह्याच्यात ब्लाऊज नव्हतं, विथ ब्लाऊज नव्हतं, विदाऊट ब्लाऊज होतं हा. तर मी असा हा जो आहे ना हा कपडा, ही बॉर्डर तुमच्या लक्षात येत असेल, थोडीशी डार्क आहे, म्हणजे हे मधला जो डबल शेडिंग आहे पिंक आणि मरून असा. तर ह्याचा जो आहे हा शेड घेऊन ह्याचे जे काठ आहेत वरचे जे असतात आपल्या इकडे नेसत्या पदराकडचं काठ काढून हे अशी मी असा सिंपल राऊंड गळा आहे आणि त्याला फक्त ती जी पट्टी आहे ब्लाऊजची ती क्रॉसमध्ये लावलेली आहे. म्हणजे जास्त तुम्ही झगमग न करता पण तुम्ही डिझाईन केलं तर खूप छान लुक येतो. ही साडी खरं सांगा, आणि ही साडीसुद्धा सरांनी आणलेली आहे. प्रचंड सगळ्यांना आवडते. म्हणजे बऱ्याच जणांनी नंतर ही साडी मला विचारली होती, पण ही साडी मला खरंच परत भेटली नाही. आणि त्यावेळेस मला वाटतं काहीतरी ही आय थिंक 3-3.5 हजार, ह्या साडीला पण नाही म्हटलं तरी 15 वर्ष झाले, 15 नाही 12 वर्ष ते झाले असते तेव्हाची साडी आहे. तर खूप सुंदर चापून चोपून बसते आणि बिलकुल अशी अंगावर वजन होत नाही, काय नाही. मी एक स्टूल घेते छोटासा आणि त्याच्यावर उभी राहून दाखवते. मी स्टूल घेऊन आले, ही साडी दाखवण्याचा मी प्रयत्न करते, म्हणजे खालचं काठ, कारण ही साडी कॉम्बिनेशन इतकी सुंदर दिसते, इतकी सुंदर दिसते. बऱ्याच साड्या आपण ठेवून देतो त्या कपाटात तसंच दिसतात. हे बघा, हे अशी बॉर्डर आहे, खूप सुंदर आहे. ओव्हरऑल लुक अजूनसुद्धा ह्याच्यात येत नाही आहे, कितीही मी मागे गेले तरी. विल ट्राय. हे अशी. आणि दुसरी जी मी म्हणत होते तुम्हाला अपूर्वामध्ये मी जी म्हणत होते ती ही साडी आरामात मला वाटते 20 वर्ष होऊन गेले असते. तर खूप फॅशन होती ही साडीची. पण ह्याच्यामध्ये काय झालं, हा कलर म्हणजे मी जिथं नेसली तिथं घामामुळे हा कुठं कुठं मध्ये मध्ये फेंट झाला, असा कलर तो डल झाला आहे. पण तो पॅच तो म्हणजे टोन कलर बोलतात ना, तो कलर त्याच्यामध्ये तो दिसतोय आणि असा मस्त आहे. तर ह्याचा ब्लाऊज काठ खूप छान आहे. तर ह्याचा आता काठ वापरून परत ब्लाऊज शिवणार आहे. आणि जुन्या साड्या आपण खरंच पाहते नाही, वापरतही नाही, ते तशाच राहतात. ठेवून सुद्धा त्या खराब होऊ शकतात. त्यामुळे अशा साड्या असतील तर काढून घडी करून किंवा चेंज करून कधीतरी घालून आपण ते वापरू शकतो. आपण नवीन घेतो आणि जुनं तसंच राहून जातं. आपल्या हे लक्षात राहत नाही की आपण त्या साड्या आहेत आपल्याकडे. नवीन कोणी तर पाहिलं की वाटतं अरे किती सुंदर आहे. आणि ह्या क्वालिटीच्या ह्याच्या आता जसं हे झाले तसे बऱ्याच सिल्कच्या सेम दिसतात, सेमी सिल्कच्या, पण सेम नसतात ह्या. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. ह्या गुढीपाडव्याचं मी जास्त काहीही ह्या व्हिडिओमध्ये मी ॲड केलेलंच नाही, कारण सकाळी सांगितलं मी लवकर पूजा झाली, त्यानंतर बाकी सगळे कामं करत आहे आणि संध्याकाळी सगळं घेऊन यायचं होतं. गुढी उतरवल्यानंतर मग मी गेले होते. ह्या साडीची घडी करते. म्हणजे तुमच्याकडे अशा अगर साड्या असतील, आता बघा ह्या घड्या पडल्या तिथे, तर ही चिरू शकते. तर ती घडी पण चेंज करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणजे त्या घडीला सोडून दुसरी घडीही घालणं तितकंच गरजेचं आहे. आपण नावाच्या मागे लागून जुनं सगळं विसरतो, असं कुठंतरी होतं आहे. तर मी आज सामान काढले ते दाखवते तुम्हाला. म्हणजे आपलं संसार जसा काय बोलतात, तवा चुलीवर जसं हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार मी कसं बोलले माहिती नाही, पण मी तुम्हाला दाखवते आता. हे आमचं संसार, द्राक्षे, ही भाजी, आणि म्हणजे भाऊ इथंच असतो, तिकडे गेले होते जेवणासाठी बोलवतं होतं, तर आमटी बिमटी सगळे दिले, फळं, परत ह्याच्यात काय आहेत मटार, हे सगळं. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.